नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। साखरेच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ। सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे। सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे। साखर 7,500 प्रति क्विंटलवर गेली आहे, तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत। याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। 65 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 80 रुपये किलोच्या पुढे राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। किरकोळ बाजारात 65 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 80 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे। त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे। बाजारात साखरेचा घाऊक दर 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे। साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे। आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता। दरम्यान आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे। या काळातच साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे। दरम्यान अचानक साखरेच्या दरात नेमकी का वाढ होत आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। साखरेच्या दरात का वाढ होत आहे? दरम्यान साखरेच्या दरात का वाढ होत आहे याबाबतची माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे। त्यांच्या मते साखरेच्या दरवाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कारखान्याकडील साठ्याची कमतरता। साखर कारखान्यांकडे साखरेच्या साठ्याचे प्रमाण कमी झाले आहे। याचा परिणाम पुरवठ्यावर होत आहे। परिणामी साखरेच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या 2025-26 हंगामात देशातील साखरेचा वापर उत्पादनापेक्षा जास्त झाला। त्यामुळे कारखान्यांकडील उपलब्ध साठा हळूहळू कमी होऊ लागला। काही तज्ज्ञांच्या मते सरकारने उत्पादनाच्या अंदाजानुसार 1.5 ते 2 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती। नंतर ही मर्यादा वाढवून 2 दशलक्ष टन करण्यात आली। निर्यात बंदीपूर्वी अंदाजे 8 लाख टन साखरेची निर्यात आधीच झाली होती। दरम्यान सरकार साखर आयात करण्याचा विचार देखील करत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, नवी मुंबई।